कोणत्याही संघटनात जाती धर्माच्या पल्ल्यावर जाऊन आपलं सातत्यानं मदतीचा हात नागरिकांच्या पर्यंत साहेबांनी अगदी इमानी इतबार पोहोचवला. सार्वजनिक लक्ष दर्शन झाले आपले विधानसभेच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं संविधान कर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक कुरुंदवाडच्या चौकात माननीय यड्रावकर साहेबांच्यावर प्रेम करणारे सगळे लाडके भाऊ, आमच्या लाडक्या बहिणी आणि पत्रकार भावांनो, निवडणूक लागल्यापासून मला एका गोष्टीचा प्रश्न पडलाय, निवडणूक महाराष्ट्राची आहे की कर्नाटकची आहे? कारण साहेब त्या लाटांच्या महिला मेळाव्यापासून बघतोय ते अगदी कालच्या कुरुंदवाडच्या सभेपर्यंत गावाच्या बाहेर सगळं केवे 22 केवे 23 कुठनं आलाय जुगुळ, कुठनं आलाय मंगळवती, आणि एका माणसाला पडायला कर्नाटकातले 4-4 मंत्री. म्हणजे काय ताकद आहे बघा. शिरोळ तालुक्यातली माणसं तुमच्याकडे नाहीत का? आणि असली जर ती पगार नाण्याला लागतात ह्याच्या एवढं दुसरं कुठलं आहे असं मला वाटत नाही. इथं आलेल्या एकाही बहिणीनं सांगायचं की आम्ही तुम्हाला पगार दिलाय. इथं आलेल्या एकाही भावानं सांगायचं आम्ही तुम्हाला येताना दारूची बाटली किंवा जेवणाचं ताट दिलंय. केवळ आणि केवळ यड्रावकर साहेबांच्या विकासावर प्रेम करणारी सगळी माणसं. खरं म्हणजे दुपारची वेळी सभेसाठी घाम वेळ असते. दुपारी सभा ठेवणं इतकं धाडसाचं असतं की त्यावेळी जेवल्यानंतर लोक झोप काढायची वेळ असते. तरी सुद्धा कुरुंदवाडमध्ये हा ऐतिहासिक चौक ज्यावेळी तुडुंब भरून राहतो तेव्हा येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काय वेगळा आहे हे सांगायची आम्हाला अजिबात गरज वाटत नाही मित्रांनो. 2000 कोटींच्या विकासाचं एका बाजूला काम आणि दुसऱ्या बाजूला 8-15 दिवसातला प्रचार. खरं म्हणजे विकास कामांच्या बद्दल खूप मोठी चर्चा, खूप मोठी यादी या ठिकाणी झालेली आहे. घराघरात प्रत्येक माणसाला यड्रावकर साहेबांचा विकास आज वेगळा सांगायची गरज उरलेली नाही. पण निवडणुकीला सामोरं जात असताना ती निवडणूक विचारांची व्हायला पाहिजे, लोकशाहीचे संकेत पाळून व्हायला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्वाचं सगळे अभिनिवेश बाजूला ठेवून तत्वाचं राजकारण व्हायला पाहिजे. पण गेल्या 50 वर्षात या तालुक्यामध्ये जातीपातीचं असलेलं राजकारण ज्या माणसानं केवळ 5 वर्षात मोडून काढलं आणि त्याला बदनाम करायसाठी जर पुन्हा कुणी त्यांना जातीच्या पिंजऱ्यात उभा करणार असेल तर हे शिरोळ तालुक्यातली जनता त्यांना 23 तारखेला घरात बसवणार आहे. हे वेगळं कोणी भविष्य सांगायची गरज नाही. निवडणुकीला उभं राहत असताना त्या माणसाचं काम बघा, त्या माणसाने केलेला विकास बघा. तुम्ही काम घेऊन गेल्यावर कधी त्यांनी विचारलं काय की तुमची जात कुठली? विचारली काय? तोंड ऐकले बोला जोरात. विचारलं काय तुमचा धर्म कुठला? विचारलं काय तुमचा पक्ष कुठला? विचारलं काय तुमचा गट कुठला? आणि हे आता विचारले तुम्ही ह्याच आघाडीतनं करायला त्यांच्याकडनंच करायला आम्ही राहायचं राहिलोय. तुमचं काल परवापर्यंत लगीन फायनल नव्हतं. तिकीट ह्याला मिळते का त्याला मिळतं? एकटा तिकीट न मिळाला उड्या 2 नागडे गेलं, रासारी थंडीने मेलं. अहो 6 महिन्याच्या पूर्वी जो माणूस JCB खड्डा करून संघटना पूर्ण म्हणत होता किंवा आता मित्राच्या गळ्यात पडून रडायला लागलाय आणि म्हणा आम्हाला दोघांनाही वाचवा. आता लोकांनी काय करायचं चांगलं ठरवलं मित्रांनो. मी ज्या वेळ तुमचा घेणार नाही. खरं म्हणजे यड्रावकर साहेबांनी निवडणुकीच्या आधी एक मिटिंग घेतली होती, सांगितली होती खरं आमचा गोळ असा झाला आम्ही आहे हलगी आणि भजनात आमचं काय उपयोग होणार आहे. त्यामुळे न सुद्धा कधी कधी हलगी वाचत्या साहेब तेवढं सांभाळून घेतील. मी या ठिकाणी विरोधकांना जाहीरपणे सांगतो तुम्ही टीका करायची ती स्वतःचं आत्मपरीक्षण करा. भारतीय राजकारणात सगळ्यात घाणेरडी गोष्ट जर कुठली उदयास येत असेल तर जेव्हा समोरच्या माणसाबद्दल काही बोलायची जागा उरत नाही तेव्हा त्याला बदनाम करा. आणि बदनाम करायला सुद्धा जर जागा उरत नसेल तर मग त्याला जाती त्याही पलीकडे काय जमत नसेल तर बेछूट आरोप करा. पण आरोप करणाऱ्यांनी याद राखायचं यड्रावकर साहेबांच्या तोफा अजून बंद आहेत. जर आम्ही तोंड उघडली तर तालुक्यात झाकून बसायची पाळी येईल. उठायचं आणि प्रत्येक वेळी त्या विक्रमसिंह मैदानाचं सांगायचं की म्हणा गरीबाच्या झोपडीला आग लावला तर आमचं घर तुम्ही मोडालाय. कोण तुमचं घर मोडालंय? तुमच्या घराला आग लागल्या, घरात कोण थांबायला तयार नाही. आम्हाला आग लावायला कुठं सवड आहे? आणि गरीबाच्या झोपडीनं आल्यानं मला एक सांगायचं शिरोळातला बंगला, भाडात 2 कोटीचा घेतलेला मुंबईतला बंगला, जो गरीबाचा असतोय काय?
आणि मग त्यांना गरिबाच्या गप्पा मारायचं काही कारण नाही. त्यामुळे जाहीरपणाने सांगतो, नम्रपणाने सांगतो, काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे या तालुका राहणार आहे. देशभक्त रत्नापन्ना कुंभारांच्या विचारांचा वसा या तालुक्याला आहे. बाळासाहेब मानेंचा स्वाभिमान या तालुक्याच्या पाठीमागे आहे. आणि त्या पाठोपाठ 12 बलुतेदार आणि 18 अनुतेदारांना काम सोबत घेऊन करणारा आमचा निस्वार्थ, निष्कलंक आणि खऱ्या अर्थानं लोकप्रिय उमेदवार आहे. या उमेदवाराला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवून खऱ्या अर्थानं या तालुक्याच्या विकासाच्या पंढरीचा झेंडा खांद्यावर घेऊन जात असताना आज त्यांना इथं आशीर्वाद द्यायला महाराष्ट्राचा श्रावणबाळ थोड्या वेळात येणार आहे. आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीनं आणि सगळ्या भावांच्या वतीनं साहेबांना सांगतो, 1.5 लाखापेक्षा जास्त मतं जर साहेबांना नाही मिळाली तर यापुढे आम्ही कुणाचा प्रचार करणार नाही. आणि मी जे बोलतो ते फायनल असते. तुम्हाला सांगतो, नक्की या गावकर साहेबांचा विजय फक्त आहे. फक्त 20 तारखेला साहेबांचा वाढदिवस 5 तारखेला असतोय आणि त्याला निवडणुकीचं चिन्ह सुद्धा 5 नंबरलाच मिळालंय. बरेचसे निधीला आणि नियतीला लागून असलेले संकेत आधीच परमेश्वर देत असतो. त्यामुळे 5 नंबरची शिट्टी महाराष्ट्राच्या विधानसभेत वाजल्याशिवाय राहणार नाही. आणि 23 तारखेला हातात पाना घेऊन या लोकांना गॅरेज काढायला लावल्याशिवाय या शिरोळ तालुक्यातली जनता सोडणार नाही.